नमस्कार. चंदन गाभा यूट्यूब चॅनलवरच्या ललिता सहस्रनाम स्तोत्राच्या संथा पठण उपक्रमाच्या आजच्या भागात आपण सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आजच्या भागामध्ये आपण 126वा आणि 127वा असे 2 श्लोक वाचायला शिकणार आहोत. यामध्ये देवीची जी विशेषण आलेली आहेत ती अशी आहेत. तिला 3 अक्षरांनी बनलेली असं म्हटलंय. ती सुगंधानी समृद्ध आहे असं म्हटलंय. तिच्या कपाळावरचा शेंदूर चमकतोय. तिला पार्वती म्हटलंय, हिमालयाची कन्या म्हटलंय, गौरवर्णी म्हटलंय आणि गंधर्वांकडून तिची सेवा केली जाते असंही म्हटलंय. आपल्या गर्भामध्ये ती संपूर्ण विश्व सामावून घेते. कारण आधीच्याही भागामध्ये आपण पाहिलंय, आधीच्या श्लोकांमध्ये तिला संपूर्ण जगाची निर्माती म्हटलंय, संपूर्ण जगाला जन्म देणारी म्हटलंय. त्यामुळे तिच्या गर्भामध्ये ती संपूर्ण विश्व सामावून घेऊ शकते अशी आहे. अपवित्राचा ती नाश करणारी आहे आणि वाणीची ती अधिष्ठात्री देवता आहे असं म्हटलंय. ती ध्यानानी साध्य आहे म्हणून तिला ध्यानगम्या असं म्हटलंय. ती अमर्याद आहे, ती ज्ञान देणारी आहे आणि ज्ञानाचं रूप असणारी आहे. अशी सगळी विशेषणं ज्या 2 श्लोकांमध्ये आली आहेत ते 126 आणि 127 असे 2 श्लोक आज आपण पठण करणार आहोत. तत्पूर्वी आपल्या पाठाची सुरुवात ध्यानाच्या श्लोकांनी करूया. सिंदूरारुण विग्रहां त्रिनयनां माणिक्यमौलस्फुरत् तारानायक शेखरां स्मितमुखे मापीनवक्षोरुहां पाणिभ्यामलिपूर्णरत्नचषकं रक्तोत्पलं बिभ्रतिं सौम्यां रत्नघटस्थरक्तचरणां ध्यायेत् परामंबिकाम्. आता 126वा श्लोक म्हणूया. श्लोक असा आहे. त्र्यक्षरी दिव्यगंधाढ्या सिंदूर तिलकांचिता उमा शैलेंद्र तनया गौरी गंधर्व सेविता. 4 पादामध्ये विभागून हा श्लोक आता आपण म्हणूया. त्र्यक्षरी दिव्यगंधाढ्या त्र्यक्षरी दिव्यगंधाढ्या त्र्यक्षरी दिव्यगंधाढ्या त्र्यक्षरी दिव्यगंधाढ्या त्र्यक्षरी दिव्यगंधाढ्या सिंदूरतिलकांचिता 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 त्र्यक्षरी दिव्यगंधाढ्या 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 सिंदूरतिलकांचिता उमा शैलेंद्र तनया उमा शैलेंद्र तनया उमा शैलेंद्र तनया उमा शैलेंद्र तनया गौरी गंधर्व सेविता गौरी गंधर्व सेविता गौरी गंधर्व सेविता गौरी गंधर्व सेविता गौरी गंधर्व सेविता. उमा शैलेंद्र तनया गौरी गंधर्व सेविता 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 उमा शैलेंद्र तनया गौरी गंधर्व सेविता. आता संपूर्ण श्लोक आपण म्हणूया. त्र्यक्षरी दिव्यगंधाढ्या सिंदूरतिलकांचिता उमा शैलेंद्र तनया गौरी गंधर्व सेविता त्र्यक्षरी दिव्यगंधाढ्या सिंदूरतिलकांचिता उमा शैलेंद्र तनया गौरी गंधर्व सेविता त्र्यक्षरी दिव्यगंधाढ्या सिंदूरतिलकांचिता उमा शैलेंद्र तनया गौरी गंधर्व सेविता त्र्यक्षरी दिव्यगंधाढ्या सिंदूरतिलकांचिता उमा शैलेंद्र तनया गौरी गंधर्व सेविता. 127वा श्लोक आता म्हणूया. श्लोक असा आहे. विश्वगर्भा स्वर्णगर्भा वरदा वागधीश्वरी ध्यानगम्या परिच्छेद्या ज्ञानदा ज्ञान विग्रहा. या श्लोकामध्ये सुद्धा वरच्या ओळीत एक आणि खालच्या ओळीमध्ये एक असे अवग्रह आहेत. अवग्रह म्हणजे
आधीचा जो आकार असतो तो तिथे दीर्घ करायचा, त्याचा उच्चार दीर्घ करायचा असतो. आता 4 पादामध्ये विभागून हा 127वा श्लोक म्हणूया. विश्वगर्भा स्वर्णगर्भा, विश्वगर्भा स्वर्णगर्भा, विश्वगर्भा स्वर्णगर्भा, विश्वगर्भा स्वर्णगर्भा, विश्वगर्भा स्वर्णगर्भा, वरदा वागधीश्वरी, वरदा वागधीश्वरी, वरदा वागधीश्वरी, वरदा वागधीश्वरी, वरदा वागधीश्वरी, विश्वगर्भा स्वर्णगर्भा, 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 वरदा वागधीश्वरी, ध्यानगम्या परिच्छेद्या, ध्यानगम्या परिच्छेद्या, ध्यानगम्या परिच्छेद्या, ध्यानगम्या परिच्छेद्या, ध्यानगम्या परिच्छेद्या, ज्ञानदा ज्ञानविग्रहा, ज्ञानदा ज्ञानविग्रहा, ज्ञानदा ज्ञानविग्रहा, ज्ञानदा ज्ञानविग्रहा, ज्ञानदा ज्ञानविग्रहा, विश्वगर्भा स्वर्णगर्भा, वरदा वागधीश्वरी, ध्यानगम्या परिच्छेद्या, 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 ज्ञानदा ज्ञानविग्रहा. आजच्या भागामध्ये 126 आणि 127 असे 2 श्लोक आपण वाचायला शिकलो. ललिता सहस्रनामाच्या श्लोकांच्या उच्चारणाने आपल्यामध्ये जी ऊर्जा निर्माण होते ती आपण सगळ्यांनी एव्हाना नक्कीच अनुभवली असेल आणि याचा सरावही आपण करत राहावा. आणि 2 ते 3 टप्प्यांमध्ये मी जे संपूर्ण श्लोक आपल्यासाठी पाठवलेले आहेत तेही मधून मधून ऐकत राहावेत. संपूर्ण स्तोत्र जेव्हा होईल त्यावेळी आपण एकदा संपूर्ण स्तोत्रही एकत्र म्हणणार आहोत. आजचा भाग इथे थांबूया. श्री ललिता महात्रिपुर सुंदर्यै नमः.